आहे आमच्या लग्नाला. तरी आज आमच्या लग्नाचा 10वा वाढदिवस आहे. त्यासाठी आम्ही कुठे चाललोय? एकवीर आईच्या दर्शनासाठी. आमचा 10 वर्ष कसे गेले? छान गेले. सुख दुःख होतं पण एकामेकाच्या सोबत होतो. नाही. चला तर मग आता एकवीर आईच्या दर्शनाच्या या प्रवासाला. आम्ही आता लोणावळ्याला पोहोचलोय पण फार गर्दी होती. थोडा आमचा कचुंबर झाला ट्रेनमध्ये. ठीक आहे पण छान झाला प्रवास. अरे इकडे मजा आली. आठवण राहणारा प्रवास होता एकदम. आठवण राहणारा. इकडे खाऊन घेऊया ना जरा. नाश्ता करून घेऊया. अजून कसली ट्रेन आली बघ. कारण रिक्षावाले खूप पैसे सांगतात. सो आता इथून बसेस मिळतात किंवा सुटली बस आहे. रिक्षावाले किती? 200, 200, 250, 300 बोलतात. ओके पण आता बसने जातोय आम्ही. आता आम्ही इथे लोणावळ्याला पोहोचलोय. स्टेशनपासून थोडं चालत आलोय 5 मिनटं. त्या इथे चौकामध्ये बसलोय चहा घ्यायला आणि या चौकात तुम्हाला बस मिळेल आणि रिक्षा पण आहेत. रिक्षावाले जरा जास्तीच भाडे सांगतात पण बस पण आहे. बसचं काहीतरी 16-17 रुपये तिकीट आहे पण फ्रिक्वेन्सी लगेच नाही आहे. थोडं एक वाट बघावी लागेल एका बसचं. या चहा प्यायला. आम्ही आता चहा पितो. चहा घ्यायला या. चहा घेतो. बस कुठे भेटते? इथे लागते बस. अच्छा ही रिक्षा उभी आहे तिकडे लागते काय? अच्छा फ्रिक्वेन्सी कमी आहे बसची म्हणून माणसं रिक्षाने जायला तयार होतात ना. पण ते जास्त सांगतात ना भाडे. हां हा बा व्हिडिओ हा बा नवीन युट्यूबर आला बघा आमचा. ओ माय गॉड. The new YouTuber have arrived in the market. हाँ. A new YouTuber has arrived in the market. New market, निंबू market. हाँ. आम्ही आता आलो इथे कारला फाट्यावर. बसने आलो आणि आता इथून बघूया. रिक्षा म्हणतात इथे भेटेल शेअरिंग वगैरे. कसं होईल ते बघूया आता पुढे. चला. गेट कुठे? रिक्षाचे सांगतात पण इथून पुढे थोडं चालत गेलं तर कमी पैशामध्ये आहे. तर बघूया आता पुढे कुठे शेअरिंग रिक्षा मिळते का. इथे पार्किंग एरिया आहे आणि आज शनिवार असल्या कारणाने फुल आहे. 5 पायरीशी आलो ना आपण. हां 5 पायरी पूर्ण फुल झालाय. चला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला.
किती सुंदर रंगानं सजवला. तुला सांगतय गो एक वीरा तुझा भगत आहे मी हरा. तुला सांगतय गो एक वीरा तुझा भगत आहे मी हरा. तुम्ही भल्या पहाट उठून तिची मनभावे पूजा करा. तुम्ही भल्या पहाट उठून तिची मनभावे पूजा करा. बसली तारे डोंगरावर तिची नजर भक्तावर. बसली तारे डोंगरावर तिची नजर भक्तावर. जमलंय ग सारा कोलीवारा तुझी ओढी भरावला. हे जमलंय ग सारा कोलीवारा तुझी ओढी भरावला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. 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 तिला पायात जोडवे करा. तिला पायात पैजण करा. तिला पायात जोडवे करा. तिला पायात पैजण करा. त्या कासर दादाला बोलून तिच्या या हाती पांघरा भरा. त्या कासर दादाला बोलून तिच्या या हाती पांघरा भरा. लग्नानंतर आम्ही पहिल्यांदाच इकडे आलो. माझी ही दुसरी ट्रिप आहे खरं तर, पण आरोग्य पप्पांची पहिली ट्रिप आहे. 10 वर्षानंतर आम्ही इकडे आलो. गर्दी नाहीये तरी पण आमचं नशीब आहे. पूर्ण खाली आहे ना, काहीच नाही, पूर्ण खाली आहे. गर्दीला विचार कर इकडे याच्यात ज्यावेळेस गर्दी असेल ना भरपूर उशीर होत असणार. हा भरपूर.
हो इथमध्ये अजून अजून आतमध्ये आहे बघ तेजू. आतमध्ये अजून आहे. बंद ठेवलेत ते. देऊला साजतई गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान ग आई तुझं देऊला साजतई गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान आमच्या लग्नाचा 10वा वाढदिवस आम्ही आई एकविरेच्या दर्शनाला येऊन साजरा केला. खूप छान वाटलं. देवी आईजवळ एकच प्रार्थना आहे की आमचा आतापर्यंत जसा संसार छान सुखाचा चालला तसाच पुढचाही चालू देत, छान सुखाचं समृद्धीचं जाऊ देत एवढी देवी आईजवळ प्रार्थना आहे. आणि खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं मग आईच्या दर्शनाला येऊन. आणि हा लग्नाचा वाढदिवस आमच्या कायम लक्षात राहील कारण मी ते आईच्या दर्शनाला आलो होतो. खूप छान वाटलं, मस्त वाटलं, मनाला एकदम प्रसन्न वाटलं, एकदम छान. म्हणजे जसं आपण गेटच्या आतमध्ये आलो आणि जसं आई एकविरेचं असं नाव आहे बघितलं तसं एकदम छान एकदम म्हणजे फक्त मी तर टी व्हीवरतीच बघितलं होतं नुसतं. खूप छान वाटलं, मस्त वाटलं. आणि नशीब पण चांगलं की आम्हाला गर्दी अजिबात नाही भेटली. गर्दी नाही भेटली, मला तेच वाटलं गर्दी भेटणार पण गर्दी अजिबात नव्हती. बघ एवढं पूर्ण रेलिंग वगैरे लावली आहे पूर्ण बाबा आणि आपल्याला काहीच एक माणूस पण नव्हता आपल्या पुढे. नंतर मग आपण निघालो तर काय गर्दी आहे बघ आता. बघ बापरे, खूप लाईन लागली, भरपूर गर्दी लागली ना.
घरच्या मार्गाला लागलो. आता आम्ही खाली उतरतोय डोंगर. अर्धा उतरलोय ना आता. आता अर्ध उतरलो. उलट उतरताना वाट लागते ना अजून. हा बघ केवढे पाय लटपटायला लागले माझे वरून उतरताना. अजून पण ऊन एवढं नाही वाटलं आपल्याला ना. ते दुकानं वगैरे आहेत ना, त्यांची हा. छत वगैरे आहेत ना. अजून एवढं खाली उतरायचं आहे. हा कालचा रस्ता. कसा वाटला मग आजचा दिवस? सुरुवात. आजच्या लग्नाचा वाढदिवसाचा हा कायम लक्षात राहील. एक तर 10 वर्ष पूर्ण झाली, त्यात पण देवीच्या दर्शनाला आलो, लक्षात राहील. काहीतरी लक्षात राहण्यासारखं. हा, चालेल. आज आमच्या लग्नाचा 10वा वाढदिवस होता. त्यानिमित्त आम्ही गेलो होतो एकविरा आईच्या दर्शनाला कारला येथे. तसंच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. तसंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.